दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू, चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीत उडी मारली। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय, दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली। सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ, रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी। देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी, भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा। भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार, रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात येणार, एगला एस क्षेपणास्त्रानं पाक हादरला। भारतीय युद्धनौकाच्या युद्धाभ्यासानंतर पाकिस्तान घाबरला, तुर्कीची युद्धनौका TCG बुईकाडा पाकिस्तानात दाखल, भारत पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीकडून पाकिस्तानला मदत। पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना, पीओकेतल्या नीलम व्हॅलीत पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण, व्हिडिओ समोर। पाकच्या मुझफ्फराबादमधील सरकारी गोदामांमध्ये किराणा साठवणूक, भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय। महायुतीतल्या नाराजी नाट्याचा आणखी एक अंक समोर, अजितदादा आणि शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं, पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजित पवारांची दांडी, तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित। आज 12वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजेनंतर निकाल ऑनलाईन पाहता येईल। उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार। गोकुळ दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ, कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये, तर मुंबई आणि पुण्यात गोकुळ दुधाचा प्रति लिटर 74 रुपये दर। नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान।